ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। उत्तिष्ठत जाग्रत या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण घेणार आहोत एक नवीन कविता, त्यांचाच विनाश ओढवते, त्यांचाच विनाश ओढवते। आता बघा, आपण कसा आपल्या हाताने आपला विनाश करून घेतो। आपण म्हणतो आपली प्रगती होत नाही, आपली प्रगती होत नाही, परंतु प्रगती न होण्यामागे आपणच कारणीभूत असतो। तर बघूया। विचित्र असे स्वभाव जनांचा, जुने तेच त्यांना आवडते, नवीन व्यवस्था समोर येता सर्व वाईटच दिसू लागते, सर्व वाईटच दिसू लागते। आता इथे बघा, काळ बदलतो आहे, काळाप्रमाणे आपल्यामध्ये आपल्याला बदल घडवून आणावा लागतो, पण आपण तसं करत नाही। जे कालबाह्य झालेलं आहे, जे जुनं झालेलं आहे, ते काही केल्यास सोडण्याची आपली इच्छा होत नाही, कारण आपल्यामध्ये तेवढं साहस नसते, नवीन गोष्टी शिकून घेण्याची इच्छा नसते, म्हणून आपण नवीन गोष्टींना बोटं ठेवतो, नवीन गोष्टींच्या निंदा करतो, दोष दाखवतो। का? कारण आपल्याला ते होऊ शकत नाही। आता बघा, काही वर्षापूर्वी जेव्हा कॉम्प्युटर नव्हता आणि नवीनच कॉम्प्युटर आला, तेव्हा लोकांनी किती विरोध केला। नाही कॉम्प्युटर आला तर लोकांच्या नोकऱ्या जातील, अमुक होईल तमुक होईल। आता कॉम्प्युटर शिकावा लागतो, आपोआप का येत नाही। पण आज बघा की कॉम्प्युटरशिवाय आज आपण जगूच शकत नाही। म्हणजे आज आपली अशी अवस्था झालेली आहे, कारण कॉम्प्युटर हा आज गरज झालेला आहे। बँकेमध्ये बघा, शाळामध्ये, कॉलेजेसमध्ये, लायब्ररीमध्ये, कुठेही बघा, कॉम्प्युटरशिवाय भागत नाही। रेल्वे स्टेशनमध्ये, कारण लोकसंख्या इतकी वाढलेली आहे आणि कामाचा व्याप वाढलेला आहे, तर मनुष्य तेवढं काम करू शकत नाही जेवढं मशीन करू शकते। तेव्हा आज ती गरज झालेली आहे, पण सुरुवातीला आपण त्यावर टीका करायचो। आता काही लोकांना रेडिओच आवडायचा, आता फोन आलेला आहे, त्यामध्ये रेडिओ आहे, कॅल्क्युलेटर आहे, सगळं काही आहे। एका ठिकाणी तुम्हाला सगळं मिळते, कॅमेरा मिळते, न्यूज मिळते, सिनेमा मिळते, सगळं काही तुम्हाला एका ठिकाणी मिळते। तरी पण सुरुवातीला लोकांचा विरोध होताच। तर आपण कसं वापरतो त्यावर अवलंबून आहे, पण त्या वस्तूचा काही दोष नाही। म्हणजे जसं जसं जग बदलत आहे, जसे जसे नवीन शोध लागत आहे, तेव्हा आपल्याला त्या शोधांचा स्वीकार करावा लागेल। आपण त्या गोष्टी नाकारू शकत नाही, कारण आज ती गरज होऊन गेलेली आहे। पूर्वी कार म्हणजे आपल्याला वाटायचं की खूप लक्झरी आहे, नाही कार नको, पण आज आपण कारशिवाय जाऊ शकत नाही। तर बाहेर देशामध्ये बघा, ऑफिसमध्ये जाण्यासाठी कार पाहिजेच आणि ते सुद्धा स्वतः चालवावी लागते। तुम्ही ड्रायव्हर पण ठेवू शकत नाही आणि अंतर फार असते, घरापासून तर ऑफिसपर्यंत 40 मैल 50 मैल अंतर असते। आता एवढं अंतर तुम्ही जाणार कसे? तेव्हा आज शहरामध्ये सुद्धा कारची किंवा मोटरसायकलची गरज झालेली आहे। पूर्वी ह्या गोष्टी आपल्याला वाटायच्या की गरज नाही। आता आमच्या वेळेस आम्ही सायकलनं जायचो, तेव्हा लोक सायकलवर पण टीका करायचे। त्यानंतर सायकल गेली, त्यानंतर मोटरसायकल आली, बाईक आलं,
आता हळूहळू मोटरसायकल जात आहे, आता कार येत आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बदलत आहे, कारण हे जग बदलत आहे आणि काळ बदलत आहे. आता जुन्या गोष्टी घेऊन राहण्यात काहीही अर्थ नाही. आपण नवीन गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. आमच्या वेळेस बघा, शेतीमध्ये H4 कपाशीची एक जात आली होती हायब्रिड. तेव्हा कोणताही शेतकरी हायब्रिड कपाशी लावायला तयारच होईना. तेव्हा वैज्ञानिकांना समजून सांगावं लागायचं, हो याच्यामुळे तुमच्या शेतामध्ये डबल पीक होणार आहे. पण सगळे शेतकरी घाबरायचे, नाही नाही आपलं जुनंच बरं, नवीन गोष्टीची आपल्याला काही गरज नाही. म्हणजे बघा, स्वीकारायलाच तयार नाही. जुने लोक नवीन गोष्टी स्वीकारतच नाही, उलट नवीन गोष्टींमध्ये दोष दाखवतात. त्यामुळे काय होतं, जनरेशन गॅप होते. जे नवीन जनरेशन आणि जुनी जनरेशन, आता जुनी जनरेशन नवीन गोष्टी मान्य करायला तयारच नसते आणि नवीन लोकांना जुन्या गोष्टी घेणं आता शक्य नाही. त्यांना त्या गोष्टींची सवय नाही, तर नवीन गोष्टी पाहिजे. म्हणजे आपल्याला संतुलन साधता आलं पाहिजे जुन्यामध्ये आणि नवीनमध्ये. तिथे वयाचा काहीही प्रश्न नाही, तुम्ही कितीही वयाचे असू शकता, पण तुम्ही बदलण्याची तयारी दाखवली पाहिजे. आपल्यामध्ये बदल घडवून आणला पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही त्या शिकून घेतल्या पाहिजे, पण ते शिकून घेण्याची इच्छा नसते आणि त्यामुळे आपण त्यामध्ये दोष दाखवतो आणि त्या गोष्टी ग्रहण करत नाही आणि त्यामुळे आपली प्रगती होऊ शकत नाही. आपण आउटडेटेड होऊन जातो, आपल्याला कोणी विचारत नाही. बाहेर देशामध्ये किती भरभराट होत आहे आणि आपण जर विज्ञान आणि टेक्नॉलॉजी घेतली नाही आणि आपण जुन्या पद्धतीनंच करत राहिलो तर आपण जगाशी कधीच स्पर्धा करू शकणार नाही. ह्या जगाच्या बाजारामध्ये आपण टिकू शकणार नाही, आपण मागासलेलेच राहून जाऊ. तेव्हा आपल्याला विकास करून घ्यायचा असेल तर नवीन गोष्टी शिकाव्या लागतील, नवीन गोष्टी ग्रहण कराव्या लागतील, काळाप्रमाणे बदलावं लागेल, नवीन गोष्टींचं ट्रेनिंग घ्यावं लागेल. तेव्हा कुठे आपण प्रगती करू शकू. पण जर आपण तसं नाही केलं तर आपला विनाश अटळ आहे. तेव्हाच विनाश ओढवते. माझेच वर्चस्व सदा असावे, माझेच वर्चस्व सदा असावे, मला कोणीच डालवू नये. मी म्हणेल ती पूर्व दिशा, इतरांचे मुळीच ऐकू नये, इतरांचे मुळीच ऐकू नये. आता हे जे अहंकारी लोक असतात ते काही केल्या जुन्या गोष्टी मान्य करत नाही. ते म्हणतात की नाही, मी म्हणेल तेच झालं पाहिजे. तुम्ही सांगितलेलं कितीही चांगलं असेल पण ते मी मान्य करणार नाही. आता अशा प्रकारचे जर अहंकारी लोक असेल की त्यांना त्यांचंच वर्चस्व पाहिजे, आता त्यांचं वर्चस्व राहणार नाही. कारण आज यंत्राद्वारे एवढी काही प्रगती झालेली आहे की मनुष्याच्या ज्ञानापेक्षा यंत्रामध्ये भरपूर ज्ञान आहे. तेव्हा मी एक मोठा पंडित आहे, माझंच वर्चस्व राहिलं पाहिजे हे होणं शक्य नाही. पण काही लोकांना वाटते की माझं वर्चस्व राहिलं पाहिजे, माझ्यापेक्षा जर कुणाला जास्त ज्ञान असेल तर माझं वर्चस्व कमी होईल. म्हणून सगळ्या लोकांनी मी म्हणतो तसंच करायला पाहिजे. जरी सगळे लोक म्हणतात की हो ही जुनी पद्धत आहे, आता ही पद्धत बदललेली आहे, तुम्ही हातानं अकाउंट लिहिता, आता हातानं लिहायची गरज नाही, कॉम्प्युटरमध्ये टॅली नावाचे एक पॅकेज आहे, तुम्ही ते डाउनलोड करा आणि तिथे करा अकाउंट, तुम्हाला सोपं जाईल. पण आम्ही म्हणतो नाही, मी माझ्या पद्धतीनंच करणार. त्या काही केल्या असे लोक बदलायला तयार नसतात, कारण त्यांना त्यांचं वर्चस्व पाहिजे असते. जरी आपल्याला कविता होती शाळेमध्ये, ती कविता केशवसुतांची होती, जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळा अथवा पुरुणी टाका, सावध ऐका पुढल्या हाका, तुतारीने ह्या व्हातर सावध. असे आपल्याला केशवसूत सांगतात. आणि ही लहानपणी कविता होती की आता जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळा अथवा पुरुणी टाका, सावध ऐका पुढल्या हाका. आता भविष्याची काय गरज आहे ते बघा.
हे जुनं धरून राहू नका. ज्या गोष्टी आता कालबाह्य झाल्या त्या सोडून द्या. पण आपण काही केल्या सोडायला तयार नसतो. एकतर अहंकार असतो की जर ह्या नवीन गोष्टी आल्या तर माझं महत्त्व कमी होईल, माझ्याकडे कोणी येणार नाही, मला कोणी विचारणार नाही. ह्या अहंकारामुळे तो मी म्हणेल असंच झालं पाहिजे हाच हट्ट धरून बसतो. कोणी कितीही चांगला सल्ला दिला तरी तो स्वीकारत नाही. नाही नाही, मी म्हटल्याप्रमाणे झालंच पाहिजे. असे पण एकघेई लोक असतात. माझेच वर्चस्व सदा असावे, मला कोणीच डालवू नये. मी म्हणेल ती पूर्व दिशा, इतरांचे मुळीच ऐकू नये. आता बऱ्याच घरामध्ये हे असं सुरू आहे. हे जे वयस्कर लोक असतात, सिनियर लोक असतात, ते म्हणतात की मी म्हणेल तसंच झालं पाहिजे. तुमच्या इच्छेनं काहीही होऊ नये, माझ्या इच्छेनंच झालं पाहिजे. आता आजकालची मुलं ते मान्य करू शकत नाही. मग घरामध्ये वादविवाद होतात. त्यांचं कोणीही ऐकत नाही. त्यांना एका कोपऱ्यामध्ये टाकून देतात. मग त्यांचा अहंकार दुखावला जातो आणि ते मग नेहमी कुरकुर करतात. आणि काही वेळा तर मग घरात पण राहू शकत नाही. त्यांना वृद्धाश्रमात जावं लागतं. कारण माझं म्हणणं सगळ्यांनी, घरातल्या सगळ्यांनी ऐकलं पाहिजे असा हट्ट धरून काहीच उपयोग नाही. पण हे लोक तसंच करतात. घरच्या सगळ्यांचा छळ करतात, कुणाचंच काही ऐकत नाही. आणि मी म्हणेल तसंच झालं पाहिजे, पण नेहमीच काही तसं होत नाही. काही काही घरी होत असेल, पण सगळ्याच घरी तुमचं कोणी ऐकणार नाही. म्हणून असा दुराग्रह करू नका की माझ्या मनाप्रमाणे सगळं घडलं पाहिजे. आणि जर घडत नसेल तर ते सगळं वाईट आहे, हे सगळे लोक बिघडलेले आहे, यांना काहीही माहिती नाही, अशा प्रकारचं मत करून घेऊ नका. पांडित्याचा अभाव नाही, केवळ अहंकार वाढला. बदलण्यास तयारी नाही, संकुचित होऊन बसला, संकुचित होऊन बसला. आता पांडित्य भरपूर आहे, ज्ञान भरपूर आहे. एखादा प्रोफेसर असेल, एखादा पंडित असेल, तो प्रोफेसर PhD आहे, त्याला खूप ज्ञान आहे, त्याच्याकडे डिग्र्या भरपूर आहे. एखादा पंडित आहे, सगळ्या शास्त्राचं त्याला ज्ञान आहे, हे सगळं ठीक आहे. पण त्याचाच अहंकार त्याला झालेला आहे आणि तो म्हणतो की नाही हेच योग्य आहे. आज तुम्हाला कॉम्प्युटरवरती, गुगलवरती सगळं ज्ञान प्राप्त होते. ह्या प्राध्यापकांना जे माहिती आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त माहिती कॉम्प्युटरवर तुम्हाला मिळते. तुम्हाला चांगले चांगले प्राध्यापक कॉम्प्युटरवर मिळतात. चांगली चांगली पुस्तकं तुम्हाला उपलब्ध आहे. तर हे सगळं उपलब्ध आहे. पण ह्या लोकांचा एकाधिकार आहे की जर हे ज्ञान वापरलं तर मग आपलं वर्चस्व राहणार नाही, पांडित्याचा अभाव नाही. पण त्या पांडित्यामुळे अहंकार वाढला की मला सगळं काही माहिती आहे, मी एवढे वर्ष अभ्यास केलेला आहे, मी या विषयामध्ये डिग्री घेतलेली आहे, तुम्हाला त्या विषयामधलं ज्ञान असेल, आम्ही मान्य करतो. पण आजकाल ह्या सगळ्या गोष्टी कॉम्प्युटरवरती ऑलरेडी उपलब्ध आहे. रामायण आहे, महाभारत आहे, उपनिषद आहे, गीता आहे, काय नाही. आता लोक तिथे ऐकू शकतात. तर जगामधले कितीतरी पंडित आहेत, तुमच्यापेक्षाही जास्त ज्ञान असलेले पंडित आहे आणि त्यांची व्याख्यानं पण उपलब्ध आहे. पण हे लोक म्हणतील की नाही, ते कॉम्प्युटरचं नॉलेज काही खरं नाही, त्याच्यावर विश्वास ठेवू नका, यूट्यूबवर विश्वास ठेवू नका, आम्ही म्हणतो तेच खरं आहे, बाकी ते सगळं ज्ञान सगळं खोटं आहे. आता ह्या लोकांकडे पांडित्य आहे, पण त्याचा अहंकार आहे. आपल्यापेक्षा कोणीतरी वरचढ आहे हे त्यांना कधीच मान्य नसतं. पण आज आपण बघतो की सगळं ज्ञान आपल्याला फोनवरती मिळते, कॉम्प्युटरवरती मिळते, गुगलवरती मिळते. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही शोधू शकता. आता जर एवढं ज्ञान तिथे उपलब्ध आहे
तर तुम्हाला कितीही पांडित्य असेल, तुम्हाला कितीही डिग्र्या असेल, कितीही PhD असेल, तरी त्याचा उपयोग काय? आता अहंकार करण्यामध्ये काय अर्थ आहे? काहीही उपयोग नाही. पण ते अहंकारच धरून बसतात. इवन आजकाल सगळ्या पूजा पद्धती तुम्हाला कॉम्प्युटरवर शिकायला मिळते. एखादा पुरोहित म्हणत असेल की मला सगळं ज्ञान आहे, ते चुकीचे आहे. आता पुरोहितगिरी तुम्ही कॉम्प्युटरवर शिकू शकता आणि स्वतः करू शकता. इथे पुण्यामध्ये एक संस्था आहे ज्ञान प्रबोधिनी. तिथे ते काही मुलांना पुरोहितगिरी शिकवतात आणि काही काही ठिकाणी ते मुलं जाऊन सगळे कर्मकांड करतात. म्हणजे ते सगळं कॉम्प्युटरवर शिकवतात, आधुनिक ज्ञान त्यांना शिकवतात. म्हणजे आता पुरोहितांचं वर्चस्व राहिलेलं नाही की तुम्हाला पुरोहितच पाहिजे, ते ज्ञान तुम्हाला आहे, तेच ज्ञान सगळ्यांना उपलब्ध आहे. तर ते ज्ञान कोणीही शिकून घेऊ शकतं आणि त्याप्रमाणे ते क्रियाकांड करू शकतं. त्यासाठी काही पुरोहितच पाहिजे अशी काही अट नाही आहे. बघा, एवढं जग बदललेलं आहे, पण काही केलं हे लोक मानायला तयार नाही. नाही, आम्हीच गेलो पाहिजे, आम्हालाच बोलावलं पाहिजे, आम्हालाच पैसे दिले पाहिजे. आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. पुरोहितगिरीवर अवलंबून राहणारे लोक फार कमी आहे. ते सुद्धा नोकऱ्या करतात, पैसे कमावतात. आता पुरोहितगिरी करणार कोण? लोकच मिळत नाही. म्हणून आजकाल आपल्याला हे सगळं कॉम्प्युटरवर शिकायला मिळतं. त्यामुळे जरी पुरोहित मिळाला नाही तरी काहीही आपलं थांबत नाही, सगळं व्यवस्थित सुरू राहतं. बदलण्यास तयार नाही, संकुचित होऊन बसला. आता तो जर बदलला नाही तर तो काय संकुचित होतो. आता बघा ना, पूर्वी आपल्याकडे असा नियम होता की आपण समुद्र पार करायचा नाही, काळं पाण्याच्या पलीकडे जायचं नाही. आता हा नियम होता कारण आपण बाहेर गेलो तर कदाचित आपल्यावरती बाहेरील जगाचा प्रभाव पडेल आणि आपण आपला सनातन धर्म विसरून जाऊ, म्हणून ते निर्बंध लादलेले होते. पण आता सगळं बदललेलं आहे. आता हे ज्ञान सगळ्या जगाला द्यायचं आहे आणि जगाकडून काहीतरी शिकायचं आहे. आता देवाणघेवाण करायचं आहे. आता तुम्ही जर देशाबाहेर गेले नाही तर जगामध्ये काय घडामोडी होत आहे तुम्हाला कळेल कसं? पण नाही, लोकांना ते मान्य नाही. इव्हन स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले तर त्यांना काली मंदिरात प्रवेश निषिद्ध केला. म्हणजे तुम्ही समुद्र पार करून गेले, आता मंदिरात जाऊ शकत नाही. अशा प्रकारे आपली विचारसरणी होती की जुनं ते सोनं. आता त्यावेळेस काही कारणामुळे ती व्यवस्था ठीक होती, पण आता इतक्या वर्षानंतर सगळं काही बदललेलं आहे. त्यावेळेस स्त्रिया पडदा टाकायच्या कारण परक्यांचं राज्य होतं. स्त्रियांचा चेहरा त्यांनी बघू नये म्हणून सगळ्या स्त्रिया पडदा टाकायच्या. आज पडदा सिस्टम गेलेली आहे. आता फारच कमी घराण्यामध्ये पडदा वापरतात. याच्या चेहऱ्यावर कोणीही पडदा ठेवत नाही. काळानुसार बदलावं लागतं. आता आपण जुनंच धरून राहिलो, त्यामध्ये बदल केला नाही तर आपल्याला लोक मागासलेलं म्हणतील अरे तर काय तुम्ही मागासलेलेच राहिले. आपल्या धर्मामध्ये पण ती प्रोव्हिजन आहे, काळाप्रमाणे बदललं पाहिजे. पण इथे जे लोक काळाप्रमाणे बदलत नाही ते अगदी संकुचित होऊन जातात. ते विचारच करू शकत नाही, त्यांची बुद्धी संकुचित होते आणि जे काही त्यांना थोडंसं माहिती आहे त्यालाच ते खूप मोठं करतात आणि दाखवतात स्वतःचा अहंकार की बघा माझ्या एवढं मोठं जगामध्ये कोणीच नाही, कोणतीही नवीन गोष्ट स्वीकारत नाही. म्हणून हा संकुचितपणा आपण सोडला पाहिजे. आपण बदललं पाहिजे. पांडित्याचा अभाव नाही, केवळ अहंकार वाढला. बदलण्यास तयारी नाही, संकुचित होऊन बसला. म्हणजे बदलण्याची तयारी नाही, मी जसा आहे तसाच राहील. आता हा काय झाला? संकुचितपणा झाला, नॅरो माइंडेडनेस, की मी म्हणतो हेच तुम्ही केलं पाहिजे आणि केलं नाही तर सगळे लोक बिघडले. आजकाल सगळेच बिघडले, फक्त तुम्ही एक मात्र चांगले आहात कारण तुम्ही जुन्या गोष्टी घेऊन बसले आणि तुम्हाला वाटते की त्याच गोष्टी चांगल्या आहेत म्हणून तुम्ही एक मात्र चांगले आहे आणि बाकीचे जग मात्र सगळं काही बिघडलेलं आहे.
अशी यांची विचारसरणी असते. जुने विचार जुन्या कल्पना कालबाह्य होऊन गेल्या, जुने ते तर सोने समजून भूतकाळातच राहून गेला, भूतकाळातच राहून गेला. जुने विचार आणि जुन्या कल्पना ह्यामध्येच मनुष्य स्वतःला समाधानी समजतो. कारण बदलायचं म्हणजे संघर्ष आहे. कारण जी जुनी विचारसरणी आहे ती एकदम काढून टाकणं कसं काय शक्य आहे? हजारो वर्षाचे विचार आपल्या मनामध्ये आहे आणि ते सगळे घेऊन आपण जन्माला आलेलो आहे. आता ते सगळे जुने विचार जुने संस्कार आपल्या मनामध्ये असताना आता ते सोडून नवीन विचारसरणी घ्यायची हे किती लोकांना मान्य आहे? आता बघा, गव्हर्नमेंट जेव्हा बदलतं तेव्हा किती गोष्टी नवीन येतात. तेव्हा कॉम्प्युटर नवीन येतं, सगळं काही नवीन येतं. इवन राजकारणामध्ये सुद्धा प्रचार करण्याची माध्यमं नवीन नवीन येतात. पूर्वी लोकांना माहिती होत नव्हतं की काय होत आहे. राजकारणी जे म्हणतील तेच खरं, लोक विश्वास ठेवायचे. पण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळं काही लोकांना कळतं. सोशल मीडियावर सगळं काही कळतं, तुम्ही काहीही लपवून ठेवू शकत नाही. त्यामुळे आता तुमची पोल उघडल्या जाते. समाज तुम्हाला बघतो, तुम्ही आता झाकून ठेवू शकत नाही. तुमचं वैयक्तिक जीवन आता वैयक्तिक राहिलेलं नाही, ते लोकांसाठी आता ओपन झालेलं आहे. तुमच्याबद्दल लोक सगळी काही माहिती जाणू शकतात. पण पूर्वी हे नव्हतं, म्हणून तुम्ही जे म्हणाल त्यावर लोक विश्वास ठेवायचे. पण बघा किती जग बदललेलं आहे. तर ह्या गोष्टी चांगल्या आहे, कारण आपल्याला कळतं कुणाला मतदान करायचं, कोण व्यक्ती चांगली आहे, कोण व्यक्ती वाईट आहे, कोणी किती कार्य केलं, कोणी किती कार्य केलं नाही, हे सगळं आपल्याला कळतं. पण पूर्वी हे कळायला मार्ग नव्हता. आता सगळ्या इन्फॉर्मेशन आपण प्राप्त करून घेऊ शकतो. राईट टू इन्फॉर्मेशन, आपण सगळी माहिती आपण प्राप्त करून घेऊ शकतो. पूर्वी हे सगळं नव्हतं, त्यामुळे सगळं काय विश्वासावर चालायचं. आज शिक्षणाचा प्रसार झालेला आहे, तरुण मुलांना शिक्षण मिळत आहे, त्यांच्या बुद्धीचा विकास झालेला आहे, चांगलं वाईट त्यांना कळत आहे. कशामुळे? ह्या सगळ्या नवीन माध्यमांमुळे. जुने विचार जुन्या कल्पना कालबाह्य होऊन गेल्या. आता जुन्या विचार आणि जुन्या कल्पना कालबाह्य झाल्या, सोडून दिल्या पाहिजे. पण लोक सोडत नाही, अजूनही सोडत नाही. आता पूर्वी शौचालयासाठी लोक बाहेर जायचे, मैदानामध्ये जायचे. आता बाहेर जाऊन ते तिथे बाथरूमसारखा वापर करायचे. पण आज घरोघरी शौचालय झाली आहे. आता घरोघरी शौचालय आहे, तरीसुद्धा काही लोक त्या घरच्या शौचालयाचा वापर करत नाही. नाही म्हणतात की घरी शौचालय ते अशुभ आहे. शौचालय घरी आहे, पण जातात ते मैदानामध्ये. म्हणजे बघा, बदलू शकत नाही. आता शहरामध्ये तुम्हाला कुठे मैदानं मिळतील? गावामध्ये ठीक आहे, अजूनही गावामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला घाण करून ठेवलेली असते. आता ह्या लोकांना कळत नाही की या घाणीमुळेच तर रोग होतात. त्यांच्या घरी शौचालय आहे, पण ते शौचालय वापरत नाही आणि रस्त्याच्या बाजूला जाऊन घाण करतात. म्हणजे बघा, मनुष्य कसा जुन्या गोष्टी धरून ठेवतो. तो बदलायला तयारच नाही. त्याला कितीही समजावून सांगा तरी तो बदलायला तयार नाही. त्याला ते जुनंच चांगलं वाटतं. कालबाह्य जुने विचार जुन्या कल्पना कालबाह्य होऊन गेल्या, जुने तेच सोने समजून भूतकाळातच राहून गेला. आता जे जुनं आहे तेच सोनं आहे असं समजून तो भूतकाळामध्ये जगतो. तो वर्तमानामध्ये आणि भविष्यामध्ये कधी जातच नाही. जुनं जे आहे तेच चांगलं आहे, नवीन कितीतरी गोष्टी चांगल्या आहे. आता पूर्वीचे मंदिरं म्हणजे काय? रस्त्याच्या मध्ये एखादा दगड असायचा आणि ही देवी आहे, अमुक आहे, त्याला शेंदूर लावा, अमुक लावा. आता बघा, हा दगड आपण त्याला देव म्हणतो, रस्त्याच्या मध्ये आहे. कुणीतरी दगड ठेवून दिला, त्याला शेंदूर लावून दिला आणि आपण पूजा करायला सुरुवात केली.
आता त्या रस्त्यावर वाहतूक वाढलेली आहे. आता लोकांना त्रास होतो आहे. आता तो तुमचा जो देव आहे रस्त्याच्या मध्ये, त्याला तिथून उचलून रस्त्याच्या बाजूला एक छोटंसं मंदिर बांधून त्यामध्ये ठेवलं पाहिजे. पण हे लोक ते हिम्मत करत नाही. लोकांना त्रास होतो, ॲक्सिडेंट होतात, अपघात होतात, दिसत नाही, तरी त्या देवाला मात्र ते रस्त्याच्या बाजूला मंदिर बांधणार नाही. तो देव तिथे उन्हामध्येच राहायला पाहिजे. म्हणजे बघा, आता त्या देवासाठी पण मंदिर पाहिजे. त्यावेळेस तुमच्यासाठी घर नव्हतं म्हणून तुम्ही त्याला उन्हाताना ठेवलं. आता तुम्ही छानपैकी एअर कंडिशन घरामध्ये राहता आणि तुमच्या देवाला तुम्ही रस्त्यावर बसवता. आता हे लोकांना कोण समजून सांगेल? नाही नाही, देवीला हात लावला तर काहीतरी अशुभ घडेल, काहीतरी आमच्या गावाचं नुकसान होईल. कोणीही उचलून ठेवायला तयार नाही. आता ते जर आपण मंदिर बांधलं आणि त्यामध्ये देवीला ठेवलं तर देवीला आनंदच होईल, त्यामध्ये दुःख कुठे आहे? पण तेवढी पण हिंमत कोणी करत नाही, तो पण विचार करत नाही. त्यांना वाटतं की देवीचा कोप होईल. म्हणजे ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहे. बऱ्याच अंधश्रद्धा आपल्यामध्ये आहे आणि त्या काही केल्या आपण सोडायला तयार नाही. त्या पद्धतीनंच गेलो पाहिजे, नाहीतर काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आता मनुष्यामध्ये बदल होणं आवश्यक आहे. जुने विचार, जुन्या कल्पना कालबाह्य होऊन गेल्या, त्या आता कालबाह्य झाल्या. आता कोणीही त्या वापरत नाही, कोणालाही काही त्याचा उपयोग नाही. आता तलवार घेऊन कोण युद्ध करते का? तलवार कालबाह्य झाली. आज बंदूक पाहिजे. बंदुकीशिवाय तुम्ही युद्ध करू शकत नाही. पण जर तुम्ही मला नाही नाही ती तलवारच चांगली आहे, तर तुम्ही तुमच्या देशाचा आणि तुमचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही. ज्या गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत त्या सोडून दिल्याच पाहिजे. त्याला चिकटून राहण्यात काही अर्थ नाही. जुने तेच सोने समजून भूतकाळातच राहून गेला. आता जे जुनं आहे तेच सोनं आहे असं समजून ज्या काही भूतकाळातल्या गोष्टी आहे, जे काही अंधविश्वास आहे, ज्या काही क्षुद्र कल्पना आहे, त्या घेऊनच लोक जीवन जगतात. पण मरेपर्यंत स्वतःमध्ये बदल घडवून आणत नाही. आता अशा लोकांना आपण काय म्हणणार? त्यांना बदलण्याची इच्छाच होत नाही. अरे बदललो पाहिजे, ठीक आहे, आपण बदलू शकत नाही, आपल्याला शक्य नाही. पण जे लोक आधुनिक जगामध्ये राहून आधुनिक जगाप्रमाणे जीवन जगत आहे, त्यांची तरी निंदा करायला नको, त्यांची तरी दोष बघायला नको. तुम्हाला आवडत नाही, तुम्हाला शक्य नाही, तुम्ही करू नका. पण जर कुणी करत असेल, चांगल्या प्रकारे जीवन जगत असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये दोष पण बघू नका. तुम्हाला दोष बघण्याचा अधिकार नाही. नवीन पिढीनेसुद्धा भूतकाळामध्ये जगावं असं तुम्हाला वाटते, पण त्यांना वाटत नाही. त्यांना वाटते की त्या गोष्टी आज शक्य नाहीच. पण आपण मात्र भूतकाळातल्या गोष्टी सोडू शकत नाही आणि म्हणून आपण स्वतः दुःख ओढवून घेतो. जगास कुणाची पर्वा नाही, जग सुरळीत चालत राहते. अहंकार जे सोडत नाही, त्यांचाच विनाश ओढवते. ह्या जगाला कुणाचीही पर्वा नाही. हे जग बदलत आहे, हे नेहमी बदलत राहणार आहे. आज बऱ्याच गोष्टी उपलब्ध नाही, पण इथून 100 वर्षांनी अजून बऱ्याच नवीन गोष्टी येतील आणि आज जे काही आहे ते सगळं कालबाह्य होऊन जाईल. आता पूर्वी आपण बघतो की म्युझियम होते, प्रदर्शन्या होत्या, त्यामध्ये सुंदर सुंदर पेंटिंग ठेवल्या असायच्या, सगळ्या पेंटिंगची प्रदर्शनी असायची. आता ह्या पेंटिंग कालबाह्य झाल्या. आज जर तुम्ही नुसत्या पेंटिंग ठेवलं तर कोणीही तुमचं म्युझियम बघायला येणार नाही. आज लोकांना ऑडिओ, व्हिज्युअल, हॅलोग्रॅम, 3D, 7D, 4D, व्हर्च्युअल रियालिटी ह्या सगळ्या गोष्टी आज नवीन आलेल्या आहे आणि त्या गोष्टी जर तुम्ही ठेवल्या तर लोक येतील बघायला. पण तुम्ही म्हटले की नाही 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 हे सगळं नवीन आहे, ते जुनंच चांगलं आहे आणि तुम्ही एखादं म्युझियम केलं आणि सगळ्या पेंटिंग ठेवल्या, तिथे कोणीही बघायला येणार नाही. कारण त्या गोष्टी आता कालबाह्य झालेल्या आहे. लोकांना ऑडिओ व्हिज्युअल पाहिजे, त्यांना ऐकता आलं पाहिजे आणि बघता आलं पाहिजे, काहीतरी त्यांना दिसलं पाहिजे.
पण लोकांना ते मान्य होत नाही, सहजासहजी ते पटत नाही. तेव्हा त्यांना वाटतं की एवढा खर्च कशाला करायचा, ते जुनंच आपलं चांगलं आहे. अरे जुनं चांगलं होतं, पण आता ते कालबाह्य झालेलं आहे. आजच्या पिढीला त्या गोष्टी आवडणार नाही. तुम्ही जे काही करत आहात ते आजच्या पिढीसाठी करत आहात आणि पुढेसुद्धा त्या गोष्टी बदलत राहणार. बदलण्याची तयारी ठेवा. पण लोक जुनं घेऊनच बसतात. त्यामुळे जगास कोणाची पर्वा नाही, जग सुरळीत चालत राहते. तुम्ही बदलले किंवा तुम्ही नाही बदलले तरी जगामध्ये काहीही फरक पडत नाही. हे जग आपलं असंच चालत राहणार आणि जगामध्ये बदल होतच राहणार आणि जगाची दिशा बदलतच राहणार. दिवसेंदिवस भौतिकदृष्ट्या जग बदलत जाणार. आता मूल्य कमी होईल हे मान्य आहे, मूल्य कमी होईल, धार्मिकता कमी होईल, कारण शेवटी काळाचा प्रभाव आहेच. पण भौतिक गोष्टी खूप वाढतील, विज्ञान आणि टेक्नॉलॉजी खूप वाढेल. आता ते वाढेलच, आपण थांबवू शकत नाही. हे जग त्याच दिशेनं जाणार आहे. त्यामुळे आपण काळाची गती थांबवू शकत नाही. ज्या पद्धतीनं जग चालत आहे त्या पद्धतीनं चालत राहणार. नवीन लोक येतील, नवीन गोष्टी करतील, निघून जातील, पुन्हा नवीन लोक येतील. आपण कितीही धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आपण धरून ठेवू शकणार नाही. जुन्या गोष्टी बदलणार म्हणजे बदलणारच. देवाचीच व्यवस्था सगळी, त्याच्या इच्छेनेच सर्व घडते, अशी भावना मनात ठेवता सर्वत्र चांगलेच दिसू लागते, सर्वत्र चांगलेच दिसू लागते. ही सगळी भगवंताचीच इच्छा आहे. ही सृष्टी भगवंताच्या इच्छेनंच चालत आहे. तेव्हा ह्या जगामध्ये जे काही होत आहे ते भगवंताच्या इच्छेनंच होत आहे आणि सगळं काही चांगलंच होत आहे, हे आपल्याला मानावं लागेल. जुन्या कल्पना सोडाव्या लागेल. आता जुन्या प्रकारे बघा साधू कसे होते. साधू जंगलात राहायचे, जटा वाढवायचे, खडम घालायचे, कोपिन घालायचे आणि असे भीक मागायचे, भिक्षा मागायचे. अशा प्रकारचे साधू होते. काही काही साधू चमत्कार करायचे, लोकांच्या कामना पूर्ण करायचे, लोकांचे रोग दुरुस्त करायचे. आता हे जुन्या पद्धतीचे साधू, त्यामध्ये बरेचसे भोंदू पण असायचे. लोकांना जे पाहिजे ते द्यायचे पण लोकांना फसवायचे. आता त्या प्रकारचे साधू राहिले नाही आणि असले तरी त्यांचं कोणी ऐकत नाही. त्या साधू म्हणजे चमत्कार केला पाहिजे, रोग दुरुस्त केले पाहिजे, आपल्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे, असे म्हणणारे जे लोक आहेत ते लोक जुन्या विचारसरणीचे आहेत. त्यांना बदलता येत नाही. साधू कशासाठी आहे? साधू आहे लोकांना जीवन दाखवण्यासाठी. त्याच्यामध्ये विवेक असेल, वैराग्य असेल, भक्ती असेल, श्रद्धा असेल, ह्या सगळ्या गोष्टी असेल, पवित्रता असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असेल आणि त्या गोष्टी तो जर लोकांना सांगत असेल तर तो खरा साधू. साधूनं लोकांना आध्यात्मिक केलं पाहिजे, साधूंनी लोकांना भगवंताकडे घेऊन गेलं पाहिजे. हा साधूचा मुख्य उद्देश आहे. आपली आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती व्हावी यासाठी साधूंनी आपल्याला मदत केली पाहिजे. म्हणून तर साधू संघ आहे. पण आपण साधूकडे जाऊन जर ह्याच गोष्टी मागितल्या की महाराज आमच्या इच्छा पूर्ण करा, आम्हाला पैसे द्या, आम्हाला अमुक द्या, आम्हाला तमुक द्या, आमचा रोग बरा करा, आमच्या कामना पूर्ण करा, काहीतरी चमत्कार दाखवा, जर ह्या जुन्या कल्पना घेऊन आपण साधूकडे गेलो तर आपल्याला काय फायदा होईल? काही फायदा होईल का? बघा, या अवतारामध्ये भगवान श्री रामकृष्णांनी कोणताही चमत्कार केला नाही, रोगही बरे केले नाही, कामनाही पूर्ण केल्या नाही, पण त्यांनी खरा खरा आध्यात्मिक मार्ग दाखवला, भगवंताकडे जाण्याचा मार्ग दाखवला, सगळ्यांना पवित्र होण्यासाठी सांगितलं, सगळ्यांना ईश्वरलाभ करून घेण्यासाठी सांगितलं. आता ह्या नवीन प्रकारच्या साधूंना आपण मानलं पाहिजे. हे आधुनिक साधू आहे. हे धुनी लावून बसत नाही, हिमालयात जात नाही, पण ते जिवंत ईश्वराची सेवा करतात आणि आपल्याला खरं खरं आध्यात्मिक ज्ञान देतात. कारण खरं म्हणजे चारित्र्य पाहिजे. चमत्कार करून उपयोग काय? एखादा मनुष्य चमत्कार करत असेल पण त्याचं चारित्र्यच जर खराब असेल तो कसला साधू? तो तर भोंदू साधू झाला.
तेव्हा ह्या गोष्टी बदलत असतात, काळाप्रमाणे बदलत असतात. आज ते चमत्कार वगैरेची काही गरज नाही. आज लोकांना आध्यात्मिक ज्ञान देणं महत्त्वाचं आहे. स्वामीजी अमेरिकेत गेले, बघा त्यांनी स्वतःमध्ये किती बदल घडवून आणले. त्यांनी केस वाढवले, मुंडन नाही केलं, कोट घातला, पॅन्ट घातला आणि आधुनिक पद्धतीनं ते राहिले. तेव्हा कुठे ते लोकांना अध्यात्मज्ञान देऊ शकले. तुमचे ते कोपिन घालून आणि जटा वाढवून तुम्ही जाऊ शकत नाही विदेशामध्ये, ते शक्य नाही. काळाप्रमाणे तुम्हाला बदलावं लागेल. म्हणून ह्या भगवंताच्या सृष्टीमध्ये जे आवश्यक आहे ते भगवंत करतो, तो बदल घडवून आणतो. हे आपण मान्य करायला पाहिजे की ह्या जगामध्ये जे काही घडत आहे, जे काही होत आहे ते सगळं चांगलंच होत आहे. ते जगाच्या कल्याणासाठीच होत आहे आणि ते भगवंताच्या इच्छेनंच होत आहे. तेव्हा आपल्याला त्यावर निंदा करण्याची किंवा टीका करण्याची किंवा दोष बघण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही. आपण त्या भानगडीत पडू नये. हे जग कसं चालवावं हे त्या भगवंताला आपल्यापेक्षा चांगलं माहिती आहे. त्यामुळे आपण आपलं डोकं त्यामध्ये कशाला घालायचं. भगवंत सगळं व्यवस्थितच करतो की, पण आपल्याला ते मान्य नसते अहंकारामुळे. आणि त्यामुळे काय होतं, आपला विनाश होतो. त्यामुळे अहंकार वाढतो की देव काही बरोबर करत नाही, मीच चांगलं करू शकतो आणि स्वतःचा विनाश ओढून घेतो. तेव्हा देवाचीच व्यवस्था सगळी त्याच्या इच्छेनेच सर्व घडते, अशी भावना मनात ठेवता सर्वत्र चांगलेच दिसू लागते. जर ही भावना जर आपण मनामध्ये ठेवली तर सगळीकडे आपल्याला चांगलंच दिसेल. आपण दोष बघू शकणारच नाही. दोष कुणाचे बघणार, भगवंताचे. ही सृष्टी भगवंताची आहे, त्याला काही कळत नाही कशी चालवायची. तेव्हा दोष आपण बघू शकत नाही. जर आपण मनामध्ये अशी भावना बाळगली की सगळं काही भगवंताच्या इच्छेनं होत आहे आणि सगळं काही चांगल्यासाठीच होत आहे, काळानुसार भगवंत बदल घडवून आणत आहे, हे जर आपण मान्य केलं तर आपल्याला त्रास होणार नाही, दुःखही होणार नाही आणि आपला अहंकार पण राहणार नाही. हेच आपल्याला या कवितेवरून शिकायचे आहे. तेव्हा ही कविता एकदा वाचून घेऊया आणि आपल्या चिंतनाला आपण विराम देऊया. त्यांचाच विनाश ओढवते, विचित्र असे स्वभाव जनांचा, जुने तेच त्यांना आवडते. नवीन व्यवस्था समोर येता सर्व वाईटच दिसू लागते, सर्व वाईटच दिसू लागते. माझेच वर्चस्व सदा असावे, मला कोणीच डालवू नये. मी म्हणेल ती पूर्व दिशा, इतरांचे मुळीच ऐकू नये, इतरांचे मुळीच ऐकू नये. पांडित्याचा अभाव नाही, केवळ अहंकार वाढला. बदलण्यास तयारी नाही, संकोचित होऊन बसला, संकोचित होऊन बसला. जुने विचार जुन्या कल्पना कालबाह्य होऊन गेल्या. जुने तेच सोने समजूनही भूतकाळातच राहून गेला, भूतकाळातच राहून गेला. जगास कुणाची पर्वा नाही, जग सुरळीत चालत राहते. अहंकार जे सोडत नाही, त्यांचाच विनाश ओढवते, त्यांचाच विनाश ओढवते. देवाचीच व्यवस्था सगळी त्याच्या इच्छेनेच सर्व घडते, अशी भावना मनात ठेवता सर्वत्र चांगलेच दिसू लागते, सर्वत्र चांगलेच दिसू लागते. तेव्हा आपण ह्या कवितेवर चिंतन केलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.